काय तसंच आपूट किस्सा. आपण येत नसतंय का अहो तुम्हाला आपूट तेवढं किस्सा येत नाही, हातात बसत नाही, हात का बारका आहे? आहे अहो धरा त्याला नीट. त्या माणसाच्या अंगात अवसान दुसन आहे का नाही काय? अरे ही आपण नसतंय अर्धा असतंय अर्धा अर्धा नाही, आपूटच किसायचं. अर्धा केल्यावर खराब होतंय. अहो धरा की नीट. हाय शपथ. खावा मंचुरी मंचुरी खायला मज्जा वाटते ना, प्लेट मध्ये घेऊन छान छान कुरकुरीत गरम गरम. किसताना कसं होतंय म्हणूनच दिलं मैत्रिणी ह्यांना किसायला. बघा म्हणलं खायला लय मज्जा वाटते ना, जरा किसा म्हणलं या इकडं. तर बघा माहिती आहे किती भेट ना. आज काय हे लाल लाल मंचुरी दिसते. पीठ माझ्या अंगात तुमच्या नादात मी एक येत आहे मध्येच लगे. मग मंचुरी करायला लागली मैत्रिणींना मी. होय काय काय घेतलं ह्याच्यात साहित्य? तर ह्यात ना मैत्रिणीनं एक एवढा मोठा कोबी किसून घेतलाय. कोबी, अद्रक लसूण पेस्ट, कॉर्नफ्लावर, मैदा, लाल रंग, मीठ. तर यामध्ये असं टाकलेलं आहे. तर मी तो व्हिडिओ शूट करणं विसरून गेले टाकण्यासाठी. तर हे आत्ता इथं आलं किचनमध्ये आणि मला म्हणलं मंचुरीचा व्हिडिओ नाही करणार का? मी म्हटलं अय्या म्हणलं लक्षात नाही माझ्या. तर म्हणलं आता काढतो मी. तर आत्ता सुरू केलाय. तर इथं मी असं पीठ मळून घेतलंय. मैदा, कॉर्नफ्लावर, अद्रक लसूण पेस्ट, लाल रंग, मीठ, असं कोबी वगैरे सगळं टाकून आता हे पीठ मळून घेतलंय. ह्याच्यात पाणी घालायचं नाही ना? पाणी अजिबात घालायचं नाही. जेवढं कोबीचं पाणी सुटलेलं असतं ना त्यामध्येच हे मळून घ्यायचं. पाण्याची गरज नाही. आणि असं 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 भजीसारखं सोडायचं. गोळा करत बसायचं नाही, कारण खूप वेळ जातो. डायरेक्ट असं भजीसारखं सोडायचं. डायरेक्ट सोडायचं. म्हणजे आपण मिरची भजी वगैरे कसं डायरेक्ट असं बुडवून सोडतो तसं डायरेक्ट गोळा उचलायचा सोडायचा, गोळा उचलायचा सोडायचा. लय येतंय माहिती. मग कोबी कोण किसलायची? कोबी किसून किसून दम झाला. मंचुरी करणाऱ्याला किती दम होत असेल मग तुमचा. त्याचं कसं देता ऑर्डर? हे मंचुरी घ्या 1 प्लेट 1/2, मज्जा वाटते ना 2/4. पण बाहेरच्या पेक्षा घरचं खाऊन मी मैत्रिणीनं काय पण असतं मी घरी करत असते. होय, पाव घरी, मंचुरी घरी, पावभाजी घरी, भजी घरी, हे मात्र आहे. सँडविच घरी, इडली घरी, इडली वडा घरी, सगळं मी घरीच करत. बरं इडलीचं पीठ दळलंय आता, उडदाचं पीठ दळलंय का? नाही ह्या वेळेस मी एवढी दोड करणार नाही मग इडली कॅन्सल. जाऊ तिकडं. कारण उडीद वडा ह्या वेळेस उडीद वड्याचं नाही भिजू घातलं. अगं इडली बरोबर उडीद वडा छान लागतोय. लय छान. इडलीचा राडा एवढा मोठा असतंय आणि उडीद वडा बी करायचं. इडलीचा राडा वेगळा, सांबर चटणी. एक जण म्हणते द्वाशी कर, एक जण म्हणते ही कर. दिवस माझा नुसत्या किचन मध्ये सगळा असा राडा काढण्यात आणि घालण्यात आणि सगळ्याला वाढण्यात आणि धुण्यात आणि ह्याच्यात आणि त्यातच जाते. त्यात खाणाऱ्याला काय आता एक नवीन सुरुवात होणार आहे आपली लवकरच. तर ती सांगणार नाही आम्ही. ती एक सरप्राईज आहे. तर मैत्रिणींनो आम्ही एक नवीन सुरुवात करणार आहे. तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला असू द्या. तर आमच्या त्या सुरुवातीला चांगलं यश मिळू द्या. तर तुम्हाला आम्ही सांगणारच आहे, तुमच्याबरोबर आम्ही शेअर करणारच आहे आम्ही काय करणार आहे. स्वामी समर्थ आहेतच पाठीशी आहे. त्याबरोबर आपल्या फॅमिलीचा पण, सगळ्या युट्यूब फॅमिलीचा पण सपोर्ट असेलच आणि मिळणारच. तर मैत्रिणींनो आता नवीन सुरुवात करायची विचार 4-5 महिने झाले विचार केला या गोष्टीवर. तर आता ती करण्यात उतरण्यात आम्ही त्यात
पाऊल टाकण्यात जवळ गेलोय, जवळ जवळ चाललोय त्याच्या. लवकरच ती तुम्हाला दिसलच पूर्णत्वास होईल, होईल. येईल. माझ्या एका मैत्रिणीनं फक्त ती ओळखला असणार आहे. हा, कोण सांगा- कमेंट येणारच नक्की. कोण सांगा कोणी मला माहितच आहे, तुम्हाला. बंबईवाली. तर माझ्या मुंबईच्या मैत्रिणीनं ओळखलंच असणार आहे की मी काय सुरुवात करणार आहे. तर अमरजा तू कमेंट कर की मी कशाची सुरुवात करणार आहे, कारण तुला एकटीलाच माहिती आहे मी काय करणार आहे ती. तर तुम्हाला कमेंट करून सांग मी काय सुरुवात करणार आहे. आणि तुम्ही पण अंदाज लावा की आम्ही कशाची काय सुरुवात करणार आहे. हा, नवीन सुरुवात कमेंट करणार आहे. करून सांगा नक्की काय सुरुवात करणार आहे. चला तर मग गोळे सोडताना आपण भेटूया. आता खरंच त्यात लय स्ट्रगल असणार आहे. वेळ तर आधी- स्ट्रगल तर आहेच, प्रत्येक गोष्टीत माणसाला स्ट्रगल कारण आहे. आता असा जी मी वेळ होता ना मला दिवसभर व्हिडिओ काढण्यात ही ती ती सगळं, तिथंच बसून काढायचं आता सगळा. तर आता मला ती भेटतंय का नाही असं वाटतंय. माझी ही दिवस आता परत नाही राहणार इतकी फ्रीली लाईफ जगण्याची. आता मी लय म्हणजे लय सेन्सिटिव्ह होत जाते माणूस. आता मला वेळ भेटणार नाही. तर बघूया कसं होतंय काय होतंय, पण करावं तर लागणार आहे कारण आपली लाईफ आपणच कशी पुढे न्यायची हे आपल्या आपल्याच हातात हातात आहे. आहे. कष्ट पण करायचं, एन्जॉय पण तेवढाच करायचा. कष्ट केलं तर एन्जॉय करायला भेटणार आहे, कष्ट नाही केले की मग घरातच बसावं लागणार आहे. त्यामुळे कष्ट पण करायचं, एन्जॉय पण करायचं, सगळंच करायचं. लाईफ मस्त जगायची कारण लाईफ एकदाच असते. तर त्या लाईफचं आपण सोनं करून घ्यायचं. पुन्हा लाईफ येत नसती. तर त्यामुळं आता एक सुरुवात करायची. बघू आता कसं कसं काय काय होतंय, चालू प्रयत्न करा. होणार होणार. स्वामी समर्थ आहेत पाठीशी, आपली एवढी मोठी चांगली फॅमिली पाठीशी आहे. 2500 2500 लोक आहेत आपल्या फॅमिलीमध्ये. असेच वाढतील आता अजून. 3000 होत आलेत पण हा. फक्त 100 कमी आहे ती, म्हणजे 3000च म्हणायचं. हा. तर एवढं 3000 लोक आपल्या सोबत आहेत आणि कसं वाढत पण नक्कीच जाणारच आहे. सपोर्ट भेटत राहणार. चला तर भेटू मग आपण गोळे सोडताना. तर मैत्रिणीनं पीठ मळून झालेलं आहे. तर आता मी ते तळते मंचुरी. तर मंचुरी ही मंद आचेवर तळावी लागते कारण ती वरनं करपते आणि आतून कच्ची राहते. म्हणून मी इथं खूप वेळ झालं एकच घाणा तळते. तर खरंच खूप वेळ लागणार आहे असं वाटायला लागले मला. तर इथं बसून बसून माझं पाय आता जाणार आहेत मांडी घालून. तर पीठ तर पाठी भरून मळलेलं आहे. तर बापरे, हे बघा तर मैत्रिणींना इथं आपली मंचुरी अशी रेडी झालेली आहे. तर या सर्वजण खायला. कशी झाली मंचुरी बघा. टेस्ट करून सांगा लवकर. लय करा तुम्ही काय taste? नाही तू कर, तू कर. दरवेळेस मी करतो, ह्यावेळेस तू कर. बेस्ट. आता मी पण खातो मित्रांनो. या लवकर लवकर मंचुरी खायला. थोडस मीठ कमी. ओकेच चालतंय, त्याला काय वरनं. मस्त मंचुरियन झालेलं आहे, बघू शकता. आहे का नाही? मग बाहेरची कसं लागते, ड्रॅगनची मंचुरी वाटते का नाही? कोणी कोणी खाल्ली मंचुरी बाहेर आणि घरी अशी खाल्लेली कोणी कोणी कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणाले का हा, तुला येत आहे ना? चला, ही चालू जाय तळण आपलं. चला मी आता व्हिडिओ थांबवतो. चला बाय. श्री स्वामी समर्थ.